हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करतोय फिश कटलेट। करूया सुरुवात, चला। फिश कटलेटसाठी आपण इथे घेतोय 6 सुरमईच्या तुकड्या, उकडलेला बटाटा, हिरव्या मिरच्या, पुदिना, लिंबू, हळद, गरम मसाला, धना पावडर, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, चिंचेचा कोळ, कोथिंबीर, ब्रेड क्रम्स, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर आणि मीठ। फिश कटलेटसाठी आपण आता सुरमईला सगळं मॅरिनेट करून घेतोय। त्याच्यासाठी पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 1 चमचा धना पावडर, 2 चमचे चिंचेचा कोळ आणि मीठ। तर आता ह्याला सगळं आपण छान लावून घेऊयात। 10 मिनिटं आपलं फिश मॅरिनेट झालेलं आहे। तर आता आपण हे फ्राय करून घेऊया फ्राय पॅनमध्ये। यासाठी मी इथे 3 चमचे तेल टाकते त्याच्यात। आता आपण पॅनवर तुकडे लावून घेऊयात। फिशला तसं शिजायला फार वेळ लागत नाही आणि तसं ते डेलिकेट असतं, त्यामुळे एक साईड होत आली की आपण टर्न करूया। त्याला अगदी आपल्याला तसं फ्राय वगैरे करायचं नाही, थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। आता आपण जरा टर्न करून घेतो हे। मी हे फिश जरा 3-4 मिनिटं शिजवून घेतलं आहे। तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे फिशला फार वेळ लागत नाही। तो आता आपला फिश झालेला आहे। तर आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया। चला, तर आपला इथे फिश आता थंड झालेला आहे। मी आता हे डिबोन करून घेते, म्हणजे ह्याचे काटे काढून घेते। या फिश कटलेटसाठी मी इथे काट्यासकट घेतला आहे मासा, पण तुम्ही बोनलेस पण घेऊ शकता। आता फिश कटलेटचं मी मिश्रण तयार करते। त्याच्यासाठी मी जी ही प्लेट घेतली आहे त्याच्यात हा मसाला आहे। मुद्दाम ठेवला आहे मी तो, कारण तो मसाला पण आपण त्याच्यात मिक्स करणार आहोत। उकडलेले जे 2 बटाटे आहेत ते घेते आधी। कोथिंबीर घेऊयात, 2 चमचे ब्रेड क्रम्स घेते, 3 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा तिखट घेते मी इथे, कारण आपण फिशला तिखट लावलेलंच आहे। हिरवी मिरची, पुदिना बारीक चिरून घेते। पुदिना आपण अगदी थोडा फ्लेवरसाठी टाकतोय, कारण नाही तर फिशला ते ओव्हरपॉवरिंग होईल जास्त। आता आपण थोडंसं मीठ टाकू, कारण आपण फिशला मीठ लावलेलं आहेच। लिंबू पिळूया, अर्धा लिंबू घेतले मी इथे। हे मिश्रण सगळं आपण मिक्स करतोय। त्यात फिश आपण शेवटी मिक्स करणार आहोत। सो आता आपण फिश टाकून घेतोय ह्या मिक्सचरमध्ये। हे मिश्रण अगदी खूप असं मिक्स नाही करायचं। मी हे जसं थोडंसं असं जाड ठेवले तसंच राहू द्यायचं, कारण तो फिश पण थोडासा असं खाताना दाताखाली आला की चांगलं लागतं। आणि अंदाज घ्यायचा आपण, असं वाटलं की जरा फिश कटलेट आपलं नीट वळेल की नाही, तर थोडासा ब्रेड क्रम अजून 1 चमचा आपण टाकू शकतो त्यात। चला, आता आपलं फिश पॅटीसचं मिश्रण तयार आहे। आता आपण ह्याचे गोल पॅटीस करूयात। आता आपण फिश कटलेट फ्राय करून घेतोय। त्यासाठी मी इथे एक फ्राय पॅन घेतलं आहे। सो मी आत्ता आधी सुरुवातीला 3 चमचे तेल टाकते। आपण आता ह्या पॅटीसला वरून ब्रेड क्रम्स आणि तांदळाचं पीठ दोन्ही जरा मिक्स करून घेतोय। पॅटीसला आपण ह्या ब्रेड क्रम्स आणि तांदळाच्या पिठात घोळून घेतोय आणि आता फ्राय पॅनमध्ये मी फ्राय करत ठेवते। आता मी जरा टर्न करते ते। चला, छान गुलाबी रंग आला आहे आपल्या पॅटीसला। गुलाबी रंगावर छान तळले गेले। आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊयात। आपल्याकडे जेव्हा पार्टी असेल किंवा असं काही रविवार म्हणा असला की आपण फिश फ्राय करतो, त्यावेळेस आदल्या दिवशी जर फिश खूप उरलं असेल तर असं वाटतं दुसऱ्या दिवशी त्याचं काय करायचं। तर हा उत्तम उपाय आहे त्याला, फिशचे पॅटीस।
अशा प्रकारे आपलं फिश कटलेट पॅटीस तयार आहे. चला आता आपण संडे ब्रंचला हे सर्व करूयात.